यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे याने देशात 8वा क्रमांक पटकावलाय। एकूण 12 जागांसाठी देशभरातील 4,30,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। ही परीक्षा IAS या श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे याची एकमेव निवड झाली आहे। मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत। यूपीएससी कडून जून 2025 मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेचा लेखी निकाल 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाला। त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली। अखेर मंगळवार 30 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला। या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते। मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्याचे 12वीचे शिक्षण पूर्ण झालंय। मयुरेश यांचे आजोबा अंगद वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते। प्रशासकीय सेवेची वाघमारे कुटुंबात परंपरा आहे, त्यामुळे मयुरेश यांनी या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकल्याचे सांगितले जात आहे। मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात। मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 पासून सुरू होते। यासोबत LED रियर लॅम्प्स, USB चार्जरसह रियर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत। फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर।